नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी महाराज या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री विष्णूचा आवडता महिना मानला जातो आणि या महिन्यात केलेली लक्ष्मीपूजा अतिशय फलदायी मानली जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्याचं दिव्य महत्त्व, या महिन्यातील विष्णू आणि लक्ष्मीची विशेष कृपा आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी करावयाचे काही खास सोपे पण प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. मार्गशीर्ष महिन्याचे आध्यात्मिक महत्त्व. हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि भगवान श्रीकृष्ण गीतेत या महिन्याला स्वतःचा अंश, ईश्वरी तत्व सांगतात. त्यामुळे या काळात विष्णू तत्व अधिक जागृत असतं, म्हणून केलेली भक्ती पटकन फळ देते. या महिन्यात विष्णूच्या कोणत्याही रूपाची, श्रीराम, श्रीकृष्ण, नारायण मनापासून पूजा केल्यास घरात शांतता, स्थैर्य आणि समाधान वाढते. विष्णू आणि लक्ष्मीचे एकत्र महत्त्व. महालक्ष्मी या स्वयं श्री विष्णूच्या अर्धांगिनी आहेत. जेथे विष्णू तत्व आहे तेथे लक्ष्मी तत्व आपोआप प्रकट होते. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात विष्णू नामस्मरण, गीता पठण, विष्णू सहस्त्रनाम आणि भागवत वाचन यासोबत लक्ष्मीपूजन केल्यास धर्म, धन, शांती असा त्रिगुणी लाभ मिळतो. या महिन्यात विशेषतः गुरुवारच्या दिवशी विष्णू लक्ष्मी यांची संयुक्त पूजा करावी, व्रत करावे आणि दानधर्म केलं तर अडचणी कमी होऊन जीवनात समर्थ आधार मिळतो. मार्गशीर्ष गुरुवार आणि लक्ष्मीपूजा. अनेक ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत व पूजन केलं जातं. या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ पिवळे वस्त्र परिधान करून घरात किंवा मंदिरात लक्ष्मी विष्णूची मूर्ती किंवा फोटोला दीप लावून पूजा करण्याची प्रथा आहे. या पूजेत श्रीयंत्र किंवा लक्ष्मी प्रतिमा, कलश स्थापना, फुलं, अक्षदा, धूप, दीप, नैवेद्य आणि शक्य असल्यास प्रत्येक गुरुवारी वेगवेगळा गोड किंवा तुपाचा बनवलेला पदार्थ अर्पण करण्याची ही पद्धत आहे, ज्याने देवी प्रसन्न होते. लक्ष्मीप्राप्तीसाठी साधे घरगुती उपाय. मार्गशीर्ष महिन्यात रोज किंवा गुरुवारच्या विशेष दिवशी तुम्ही कोणते सोपे उपाय करू शकता? तर दैनंदिन नामस्मरण आणि स्तोत्र दररोज सकाळी किंवा सायंकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय या नामाचा शांतपणे जप केल्यास मन स्थिर होतं आणि विष्णू तत्वाचं संरक्षण लाभतं. ज्यांना जमतं त्यांनी विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा स्तोत्र, भागवत किंवा भगवद्गीता यांचा काही भाग रोज किंवा गुरुवारी वाचावा. गुरुवारचे लक्ष्मी व्रत. मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवारी उपवास किंवा हलका आहार करून दिवसातून किमान एक वेळ महालक्ष्मी विष्णूची सविस्तर पूजा आणि आरती केली तर आर्थिक अडचणी कमी होतात. या दिवशी पिवळे फुले व्हावे. शक्य असेल तर गाईचं तूप वापरून दीप लावण्याची प्रथा आहे. श्रीयंत्र आणि अभिषेक उपाय. काही परंपरांमध्ये मार्गशीर्ष महिन्यात श्रीयंत्र किंवा स्फटिक श्रीयंत्राला दूध, पाणी किंवा सुगंधित जलाने अभिषेक करून ते जल घरभर शिंपडल्यास नकारात्मक ऊर्जा कमी होऊन लक्ष्मी तत्व जागृत होते. अभिषेकानंतर त्या श्रीयंत्राला पूजा घरात व्यवस्थित ठेवून रोज धूप, दीप केल्यास स्थिर लक्ष्मी लाभते, म्हणजेच कमाईत स्थैर्य येते. मार्गशीर्ष महिन्यात कुबेर पूजा केल्याने धनप्राप्तीचे योग बळकट होतात. यासाठी सुपारी, चंदन, कुंकू, अक्षता, पुष्प अर्पण करून कुबेराय नमः अशी प्रार्थना केली जाते. मासाच्या शेवटी सुपारी व संबंधित यंत्र पूजाघरात किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवून रोज फक्त नमस्कार केल्याने आर्थिक स्थैर्य वाढते. तसेच या काळात अन्नदान, वस्त्रदान, न्यायदान किंवा गरजूंना मदत केल्याने आपल्या धनाला सात्विक आधार मिळतो आणि लक्ष्मी कृपा अधिक स्थिर राहते. मार्गशीर्ष महिना हा केवळ तारखांचा समूह नाही, तर स्वतः ईश्वरी अंश प्रकट होतो.
या काळात मनापासून विष्णू नामस्मरण, गीता भागवत वाचन आणि साध्या पण निष्ठेने केलेल्या लक्ष्मीपूजेने जीवनात समाधान, संरक्षण आणि समृद्धी या तिन्ही गोष्टी मिळतात. तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.